आजचा जो विषय आहे तो योगशास्त्र मुळातील काही विधेय असा आहे. आजपर्यंत आपण योगशास्त्रावरची जेवढी व्याख्यान दिली आहे आजवरची आपली जी व्याख्यानं योगशास्त्र या विषयावर झाली आहेत त्यामध्ये इतर विषयांना अनुसरून योगशास्त्र विशद केल्या गेल्यामुळे मूळ योगशास्त्रातली जी काही विधेय दुर्लक्षली जातात त्याबद्दल उहापोह झाला नाही असं वाटून ह्या शास्त्राचा अभ्यास करताना प्रथम मुळात वृत्ती कशी असली पाहिजे किंवा कशा पद्धतीने आपलं आचरण असलं पाहिजे हा विषय डोक्यात ठेवून आजचा हा व्याख्यानाचा विषय निवडला. तर हे योगशास्त्र आत्ता या संकल्पना त्यातल्या मी स्पष्ट करत असताना मी समोर आत्ता गृहीत धरलेला योगशास्त्र हा जो विषय आहे तो पातंजल योगशास्त्र असा आहे. तर पातंजल योगशास्त्रच का? कारण पातंजल योगशास्त्र आत्ता जेवढी योगशास्त्र आपल्याकडे मूळ रूपात आहेत अभ्यासण्यासाठी त्याच्यातलं सगळ्यात जुनं योगशास्त्र आत्ताचं जे पूर्ण रूपाने आपल्याकडे आहे ते म्हणजे पातंजल योगशास्त्र आहे. त्याच्या आधीचंही थोडंसं एक सांख्यशास्त्र कपिल मुनींचं तेही आपण याच्यात घेऊ शकलो असतो पण ते फार मोठं आहे आणि त्याची कालगणना निश्चित केलेली नाही आहे की ते अगदी अचूक त्याचं नक्षत्रीय गणिताने ते केव्हा उपलब्ध करून दिलं गेलं ह्याचं विधान आपल्याकडे नाही. पण पातंजल योगशास्त्राच्या बाबतीत डॉक्टर कवी वर्तक म्हणून जे होऊन गेले म्हणून त्यांनी हे स्पष्टपणे प्रतिपादन केलेलं आहे की महाभारतानंतर सुमारे 100 वर्षांनी किंवा 80 ते 100 वर्षात हे पातंजल योगशास्त्र लिहिलं गेलं. महाभारतानंतर 80 वर्षांनी जरी लिहिलं गेलं असलं तरी त्या काळात तेव्हा महाभारत झाल्यानंतरच्या 80 वर्षामध्ये कृष्णाला देवत्व दिलं गेलेलं नव्हतं आणि म्हणून पातंजल योगशास्त्रामध्ये सुद्धा कृष्णाचा किंवा इतर कुठल्याही देवाचा उपासना या विषयाने गवगवा केलेला दिसत नाही. त्या शास्त्राला शास्त्र म्हणून संकल्पना किंवा शास्त्र म्हणून महत्व का जास्त प्राप्त झालेलं आहे पातंजल योगशास्त्राला? कारण तिथे व्यक्तिपूजा सांगितलेलीच नाही. मूर्तिपूजेचा सुद्धा स्पष्ट उल्लेख तिथे सापडत नाही योगशास्त्रामध्ये. पण योगशास्त्रामध्ये एक यथाभिमत ध्यानाद्वा असा एक श्लोक आहे, एक सूत्र आहे की जे सूत्र असं सांगतं की ज्याला जे आवडेल त्याच्या चिंतनाने सुद्धा मन किंवा चित्त स्थिर होतं असं त्यांनी सांगण्यात आल्यामुळे तिथे मूर्तिपूजा स्थापायला काही हरकत नाही. अप्रत्यक्षरित्या मूर्तिपूजा आणि बाकीच्या उपासना पद्धतीचा तिथे उल्लेख आलेला आहे. पण मग योगशास्त्र हे पातंजल योगशास्त्र म्हणूनच का मी निवडलेलं आहे? कारण ते मुळाशी जाणार आहे आणि तीच मुळातली विधेय आज आपण जास्तीत जास्त पद्धतीने उकलायचा प्रयत्न करणार. आपण आज परत इतर आधीच्या व्याख्यानांमध्ये अनेक वेळेला गोष्टी रूपाने मी योगशास्त्रातल्या आणि अध्यात्मातल्या संकल्पना आहेत त्या स्पष्ट करायचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही सगळ्यांनी ऐकलेले आहे. आज जरा योगशास्त्राचं संस्कृत सूत्र आणि त्याच्यानंतर त्याचा उहापोह असं आपण थोडंसं खोलात जाऊन त्याचं जास्तीत जास्त विवरण करण्याचा प्रयत्न करूया. मुळात आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की योगशास्त्र हे जर का एखाद्याला मिळवून घ्यायचं असेल आपल्या स्वतःमध्ये तर यमनियमांचं कठोरपणे परिशीलन होणं गरजेचं आहे. हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. मी आधीच्या व्याख्यानांमध्ये यमनियमांचं महत्त्व सांगितलेलं आहे. आजवर जे श्रेष्ठ लोक मोठे लोक होऊन गेले ज्यांना आपण ऋषितुल्य व्यक्तिमत्व असं म्हणतो किंवा जे संत पदाला पोहोचलेले आहेत, ऋषी पदाला पोहोचले आहेत, आता ह्या पातळ्या मी तुम्हाला मागल्या व्याख्यानात सांगितल्या आहेत. पण आपल्या सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून जे पूज्य लोक होऊन गेलेले आहेत त्यांनी योगशास्त्राचं कसं कठोरतेने पालन केलं आणि त्याच्यामध्ये यमनियमांचा कसा वाटा महत्वाचा होता आचरणामध्ये हे आपल्याला माहिती आहे. तर थोडंसं 1-2 मिनिटात मी परत एकदा यमनियम तुम्हाला सांगतो. प्रत्येक व्याख्यानामध्ये तुम्हाला यमनियम सांगतोच आहे पण ते परत कानावर पडू देत म्हणजे त्याचा अभ्यास होईल. कारण पुनरावृत्तीर अभ्यास हा असं म्हटलेलं आहे की एखाद्या विषयाची सतत पुनरावृत्ती करणं मनामध्ये ती अभ्यास आहे. उदाहरण द्यायचं झालं तर एखादी व्यक्ती सतत ज्या वेळेला दुःखात असते त्यावेळेला दुःखाचा अभ्यास होत असतो आणि म्हणून ती व्यक्ती सतत दुःखात राहायला लागते कारण दुःखाचाच अभ्यास होतो, त्या विषयांचाच अभ्यास होतो.
तद्वत जर का आपण ह्या गोष्टींचा सतत कानावर आपल्या पडत गेल्या, तशी संगत असेल, तसं वाचन असेल, तसं मनन असेल, तर त्याचाही अभ्यास होईल आणि एक दिवस आपल्या मनात सहजतेने जे विचार येतील ते योगशास्त्राचे यायला लागतील. अशा पातळीला आपल्याला पोहोचायचं. जसं या संतांनी आणि ऋषींनी करून दाखवलं तसं अंशतः आपल्याला जमतं का असं आपण बघायचं. तर आता मी तुम्हाला प्रथम यमनियम सांगतो, ते तुम्ही आता नीट ऐका. तर यमनियम कुठले आहेत? तर यम आणि नियम यामध्ये नीचा एक फरक आहे फक्त. हा नी सुद्धा अतिशय अचूकतेने योजलेला आहे. तो का? कारण यम जे आहे त्याचं अभ्यास किंवा त्याचं अनुशासन म्हणा, परिशीलन म्हणा आपल्याकडनं सहजतेने होत असतं. पण नियमांचं अनुशासन आपल्याकडून होत नाही. म्हणून आता यम कुठले? तर अहिंसा, सत्य, अस्तेय, अपरिग्रह आणि ब्रह्मचर्य हे तुम्हाला मी आधी आपला अभ्यास झालेला आहे. नियम कुठले? स्वाध्याय, संतोष, तप, शुची आणि ईश्वर प्रणिधान हे नियम आहेत. आता मी जसं मगाशी सांगितलं की यमांचं परिशीलन तर आपल्याकडनं सहजतेने होतं. जे सर्वसामान्य चांगल्या कुटुंबातून वर आलेली लोक आहेत, ज्यांना संस्कार चांगले झालेले आहेत, त्यांच्याकडनं सहजतेने ते होत असतं. म्हणजे कुठलं? अहिंसा. अहिंसा म्हणजे कुठल्याही जीवाला इजा न करणे, मानसिक शारीरिक कुठल्याही प्रकारची इजा न करणे. आता हे जे अहिंसाचं सूत्र जे आहे ते वैयक्तिक जीवनात मी सांगतोय, राष्ट्रीय जीवनात नाही. राष्ट्रीय जीवनात अहिंसा अजिबात आचरू नये. राष्ट्रीय जीवनात जशाच तसंच राहिलं पाहिजे तर आपलं राष्ट्र बलशाली बनतं. किंबहुना थोडंसं शक्ती प्रदर्शन करणं आवश्यक असतं राष्ट्रीय जीवनात. त्यामुळे आता राष्ट्राचं मी सांगत नसून वैयक्तिक पातळीवर क्षमाशील असणं सांगतो. तर वैयक्तिक पातळीवर क्षमा अवलंबणे म्हणजे अहिंसा. आपल्यामुळे कुठल्याही जीवाला इजा पोचू नये, मनाने सुद्धा इजा करू नये असं म्हटलेलं आहे. म्हणजे मनात सुद्धा एखाद्या व्यक्तीबद्दल वाईट विचार करू नये, हे झाले अहिंसा म्हणजे वैयक्तिक जीवन. दुसरं आहे ते सत्य. सत्याचरण आणि सत्य बोलणे यामध्ये फार मोठा फरक आहे. सत्य सतत बोलणारा जो व्यक्ती असतो, म्हणजे सत्य फक्त उद्गार काढणारा व्यक्ती, तो सत्याचरणी असेलच असं नाही. उदाहरण तुम्हाला द्यायचं तर महाभारतातलं मी इथं उदाहरण योजतो. ते असं की ज्या वेळेला महाभारतामध्ये अश्वत्थामाला ज्या वेळेला द्रोणाचार्यांना ज्या वेळेला शस्त्र त्यागायला लावायचं होतं, त्यावेळेला अश्वत्थामा हतः नरोवा कुंजरोवा हे एक मायेने भरलेलं वाक्य युधिष्ठिराला उच्चारायला कृष्णाने आणि भीमाने भाग पाडला. आता त्यावेळेला युधिष्ठिर असं समजत होता की सत्य बोलणे म्हणजे सत्याचरण, पण तसं नसून शत्रूशी खोटं बोलणे आणि आत्ता विजय मिळवणे आणि धर्माचा विजय करून देणे हे सत्याचरण असून त्यासाठी असत्य बोलायला लागलं तरी चालेल, हे धर्माला उपदेश देण्यासाठी कृष्ण आणि भीम सरसावले होते. आणि त्यामुळे महाभारतकार व्यास असं लिहितात की त्याच्या अगोदर युधिष्ठिराचा रथ जो 4 अंगुळे वर जात असे, हवेतनं उडत असे, तो जमिनीवर आला. यामध्ये व्यासांनी रूपक योजलंय की धर्मराज जो स्वतःला धर्माचा राज समजत असेल, म्हणजे धर्म त्याच्यात पूर्ण प्रतिबिंबित झालेला आहे असं समजत असेल, त्यालाही धर्म सांगितला गेला कृष्ण आणि भीमाकडून, आणि म्हणून तो जमिनीवर आला. म्हणजे त्याला खरोखर धर्म आणि सत्याचरण म्हणजे काय ते कळलं, असं व्यासांना त्याच्यातनं सांगायचं हे आपल्याला लक्षात येतं. तर हे झालं सत्य. आता हे राष्ट्रीय जीवनातलं मी सत्य तुम्हाला सांगितलं. वैयक्तिक जीवनात मात्र काय सांगितलंय की खरोखरच तुम्ही सत्य बोललं पाहिजे आणि वागलंही पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ आपल्याला साध्या साध्या सवयी असतात की झटकन कोणी सांगितलं की आपण त्याला खोटं सांगतोय. तर आता कुठे गेला होतास? तर नाही, जरा इथेच फिरायला गेलो. आता फिरायला गेलेलो नसतो, काहीतरी ह्याला गेलेलो असतो, पण ते स्पष्टपणे आपण सांगत नाही त्या व्यक्तीला. किंवा अगदी सहज बाता मारणारी लोक आपल्याला दिसतात की अगदी म्हणजे कळूनही येत नाही त्यांच्याकडे बोलताना ते बोलायला लागले म्हणजे इतक्या वेळेला खोटं बोलतात 10 मिनिटांमध्ये की आपल्याला कळतही नाही. तर त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे की त्यांनी सत्याचरण ज्यावेळेला ते करतात त्यावेळेला वैयक्तिक जीवनात सत्याचरण जसं महत्वाचं आहे तसं सत्य बोलणंही वैयक्तिक जीवनात महत्वाचं आहे. तर हे झालं सत्याचरण आणि सत्याने वागणं. आता दुसरं सत्याने वागणं म्हणजे काय? तर ब्रह्मचर्य आणि सत्याचरण आणि सत्य हे दोन्ही एकाच पातळीवरून जाणाऱ्या गोष्टी आहेत. आता तुम्हाला त्या कशा त्या सांगतो. दोन्ही यमच आहेत.
यमनियमांमधले जे यम आहेत त्या यमामध्ये अहिंसा, सत्य, अस्तेय, अपरिग्रह आणि ब्रह्मचर्य आहे. त्याच्यातले सत्य आणि ब्रह्मचर्य हे दोन्ही कसे समान आहेत ते मी तुम्हाला सांगतो. आजपर्यंत या गोष्टीचा विपर्यास केला गेलेला आहे, म्हणून ते जरा उकलून सांगणं मला कर्तव्य. सत्याने वागणं ह्याच्यामध्ये ब्रह्मचर्य येतं. कसं काय येतं? तर ब्रह्मचर्य या शब्दामध्ये दोन धातू आहेत. एक म्हणजे ब्रू धातू, ज्याच्यातनं ब्रह्म शब्द निर्माण झाला, आणि दुसरा धातू आहे तो चर म्हणजे वागणे. परत सत्याचरण मध्ये पण चर धातू आहे, आणि ब्रह्मचारी किंवा ब्रह्मचर्य मध्ये सुद्धा चर धातू आहे. एक सांगतो सत्याने वागा म्हणजे सत्याचरण, एक सांगतो ब्रह्मतत्व जसं वागतं तसं वागा म्हणजे ब्रह्मचर्य. आता उदाहरण कसं द्यायचं झालं तर पांडव वनामध्ये ज्या वेळेला द्रौपदी बरोबर गृहस्थाश्रम आचरत होते, त्यावेळेला वनामधले साधू लोक त्या पांडवांना विचारित असत की ब्रह्मचर्याने वागताय ना. आता हे ऋषी लोक काही खुळे लोक होते का की गृहस्थाश्रमातल्या व्यक्तीला ब्रह्मचर्याने वागतोस का विचारतील? म्हणजे आपल्याला लक्षात येतं की ब्रह्मचर्य या शब्दाचा अर्थ स्त्री संग त्यागणे इतका मर्यादित नाहीये. तर ब्रह्म म्हणजे ब्रह्मतत्व, एकच तत्व जे सगळीकडे पसरलेलं आहे, ते जसं आचरण करताना आपल्याला दिसतं निसर्गामध्ये, तसं मर्यादेने आणि भीतीने वागणे म्हणजे ब्रह्मचर्य. हा ब्रह्मचर्याचा अर्थ आहे. आणि म्हणून सत्य हेच ब्रह्म आहे असं ज्या वेळेला आपण म्हणतो, त्यावेळेला हे दोन्ही यम ब्रह्मचर्य आणि सत्याचरण म्हणजे सत्य हे एकाच नाण्याच्या दोन बाजू ठरतात, हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. तर आपण हे बघितलं की सत्याचरण आणि ब्रह्मचर्य यामध्ये एकजूट आहे. तिसरा जो महत्वाचा अजून यम जो आहे तो म्हणजे अपरिग्रह. अपरिग्रह या अपरिग्रह शब्दाची खोड कशी केलेली आहे तर अपरि आणि ग्रह ग्रहण करणे हा धातू. म्हणजे विरोध आहे, परी म्हणजे सगळ्या बाजूनी, ग्रहण म्हणजे घेणे. सगळ्या बाजूनी काहीही न घेणे म्हणजे अपरिग्रह, कुठल्याच बाजूने काहीही न स्वीकारणे म्हणजे अपरिग्रह. म्हणजे आवश्यकतेपेक्षा आता इथे आचारानुसार भेट ठरतात. ते कसे? एखादा संन्यासी मनुष्य ज्या वेळेला अपरिग्रहाचं आचरण करतो त्यावेळेला तो आपल्याला टेंबे शास्त्रींसारखा दिसतो की तो संन्यासी आहे. त्याच्या हातात काय असतं? एक काठी असते, एक छाटी असते आणि फक्त लंगोटी असते, आणि फक्त तो परिव्राजकासारखा फिरत असतो. जसं मिळेल ते भक्षण करतो, कुठलाही ग्रहण कुठलाही परिग्रह करीत नाही, अगदी कुठलीही वस्तू जमवत नाही, आणि अगदी घर त्याचं जे असतं ते सुद्धा आपल्याला त्याला जिथे जिथे निवारा मिळतो तिथे तो थांबतो आणि परिव्राजकासारख्या सगळीकडे फिरतो. हे झालं संन्यास मार्गाचं अपरिग्रह, संन्यास मार्गाचा अपरिग्रह. पण ज्या वेळेला गृहस्थाश्रमात आपण एखादा व्यक्ती असते त्यावेळेला अपरिग्रह शब्दाची व्याख्या काय आहे? कारण गृहस्थाश्रम म्हटला की परिग्रह तर करायला लागतो, म्हणजे भांडी आणायला लागतात, त्या जमायला लागतात, बँक बॅलन्स थोडासा ठेवायला लागतो, बरोबर की नाही? किंवा मुलांसाठी म्हणून काही नियोजन करून ठेवायला लागतं, पुढच्या पिढीसाठी काहीतरी ठेवून द्यायला लागतं, जमीन जुमला घ्यायला लागतो, प्रॉपर्टी घ्यायला लागते, लोकांना दाखवण्यासाठी गाडीही घ्यायला लागते. तर आता ह्या गोष्टी ज्या आहेत त्या मग परिग्रहात येतात का? आणि मग गृहस्थाश्रमात जो आहे त्याने परिग्रह कसा करायचा यावर योगशास्त्र काय सांगतं? तर आपण जर का देवांची चरित्र बघितली, ज्यांनी संन्यास मार्ग नाही स्वीकारला, ज्यांनी गृहस्थाश्रम स्वीकारून ते देवत्वाला पोचले किंवा ऋषितुल्य झालेले आहेत. अगदी तुम्ही याज्ञवल्क्य ऋषींचं उदाहरण घ्या, किंवा स्वतः मनुचं उदाहरण घ्या, मनुस्मृती ज्याने सांगितली तो मनु घ्या, किंवा अनेक ऋषी, आता कश्यप आहे, कश्यप घ्या, त्यांना तर अनेक बायका होत्या की त्यांनी अनेक स्त्रियांची लग्न केली होती कश्यपांनी पिढी पुढची जन्माला घालण्यासाठी. तर आता असे जे लोक होते ज्यांनी गृहस्थाश्रमात राहून सुद्धा परिग्रह करून दाखवला, अपरिग्रह करून दाखवला, तर त्यांनी तो कसा केला? तर अपरिग्रह या शब्दामधला जो परिग्रह आहे तो मनाचा आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणजे काय की आता समजा आता 21वे शतक आहे, 21व्या शतकामध्ये जर का तुम्ही राहताय आणि तुम्ही एखादा परिग्रह करताय, तर आजपर्यंत तुम्ही जसे जगत आलेला आहात, म्हणजे आता समजा एका मध्यमवर्गीय कुटुंबात एखाद्या व्यक्तीचा जन्म झालेला आहे
त्याला आई वडिलांनी अमुक अमुक योग्यतेत वाढवलेलं आहे की राहायला व्यवस्थित घर आहे, कपडे रस्ते उत्तम आहे, 2 वेळचं उत्तम पंचपक्वान्नांचं जेवण आहे. तर एखादा मनुष्य असा जर का अध्यात्मात पडला तर त्याने अपरिग्रह म्हणजे सगळ्याचा त्याग करायचा असं अजिबात नाही. पण त्या वस्तू उपभोग घेत असताना, त्या वस्तूंचा उपभोग घेत असताना त्याच्यामध्ये चित्त लिप्त झालं नाही पाहिजे. म्हणजे थोडक्यात काय की समजा 4 दिवस तुम्हाला एखाद्या व्यक्तीला चहाची सवय असेल रोजच्या, तर एखाद दिवस चहा मिळाला नाही तर काहीही वाटतं कामा नाही, मनातही येता कामा नाही, म्हणजे अपरिग्रह साधलाय लक्षात ठेवायचं. म्हणजे चहामध्ये चित्त अडकलेलं नाही. तसंच आज जर का आपल्याला रोज वातानुकूलित एसी मध्ये झोपायची सवय आहे आणि उद्या एखाद्या देवळात झोपायची वेळ आली एखाद दिवशी की कुणाकडे तरी गेलाय किंवा एखाद्या घरचं कोणतरी गेलंय आणि त्यांच्याबरोबर कुठेतरी जायची वेळ आली, तर मला एसी हवा म्हणून अडून बसता कामा नाही व्यक्ती. तर हे लक्षात ठेवा, इथं अपरिग्रह साधला गेला. किंवा समजा आपली जर का पूर्ती झाली असेल गृहस्थाश्रमाची आणि जर का एखादी व्यक्ती आपल्याकडे काही मागायला आली तर झटकन देता आलं पाहिजे त्या व्यक्तीला. किती काढून पाकिटातले असतील नसते तेवढे पैसे जो काढून देतोय तो अपरिग्रह स्थिर झाला असं लक्षात ठेवायचं. उदाहरण तुम्हाला तुकारामांचं देतो. तुकाराम ज्या वेळेला अतिशय गरिबीत तुकारामांचं आयुष्य गेलं, पण त्यांना कसे योगी असतात त्याचं तुम्हाला अजून पुढचंही उदाहरण देतो की त्यांना बक्षीसही तसंच मोठं असतं. हा जो तुकाराम जे संत होऊन गेले हे तुकाराम, त्यांच्याकडे अतिशय गरिबीत असताना एकदा एका व्यापाऱ्याने त्यांना बक्षीस म्हणून उसाचे काही खांड तोडून दिले बक्षीस म्हणून की घरी जा आणि तुमच्या मुलांना किंवा कोणाला तरी द्या तुमच्या घरात. तर तुकारामांनी त्यावेळेला ज्या वेळेला येत होते रस्त्यावरनं तेव्हा त्याला खेळताना काही मुलं दिसली आणि ती तहानली होती, मुलं त्यांना भूक लागली होती खेळून खेळून. तर तुकारामांनी झटकन ते ज्या मोळी होती अख्खी उसाची ती झटकन वाटून टाकली त्या मुलांना. आता हा झाला अपरिग्रह. आता त्यांना स्वतःला मुलं होती, त्यांना स्वतःला 2 बायका होत्या तुकारामांना, पण त्यांच्या मनात हे आलं नाही की त्यांच्यासाठी जमवून घरी ठेवावं. त्यांनी झटकन देऊन टाकली. हा चित्ताचा आणि मनाचा अपरिग्रह. हा आता यामध्ये विवेकी मनुष्य काय काय विवेकी मनुष्य असंही करता येऊ शकतं की जर का आपण संसार केलेला आहे आणि संसार, कारण जशी त्या मुलांकडे जबाबदारी आहे तशी आता गृहस्थाश्रमात पडल्यानंतर घरच्यांची सुद्धा जबाबदारी आहे. तर उसाचे 2 खांब त्यांना घरी नेता आलेच आणि 3 वाटता आलेच. आता एखादा विवेकी मनुष्य असं केलं तरी बिघडत नाही. मर्यादेने उपभोग घेणे किंवा मर्यादेने परिग्रह करणे हे गृहस्थाश्रमात चालतं. हे आपल्या योगशास्त्राने सांगून ठेवलेलं आहे. फक्त त्याचे चित्त राहता कामा नाही. इतकं कळलं की आपल्याला लक्षात येतं की अपरिग्रह आपल्याला लक्षात आला. आता अपरिग्रह जर का स्थिर झाला व्यक्तीला तर काय घडतं असं योगशास्त्र सांगतं. तर योगशास्त्रामध्ये असं एक विधेय आहे की अपरिग्रह स्थैर्ये सर्व रत्नोपस्थानम, म्हणजे ज्याच्यामध्ये अपरिग्रह स्थिर झाला तो व्यक्ती सगळ्या रत्नांचं उपस्थान बनतो. जणू काही तो सगळे रत्न त्याच्यामध्येच समाविष्ट होतात. त्याचं तुम्हाला उदाहरण देतो. याच तुकारामांनी ज्यांनी कधी परिग्रह केला नाही त्यांना शिवाजी महाराजांनी, छत्रपती शिवाजी महाराजांनी अख्ख रत्नांची थाळी आणून दिली होती की तुम्ही गरिबीत आहात, आजपासून तुमची गरिबी नष्ट. तर तुकारामांनी विनम्रपणे ती रत्न परत दिली की ह्या जन्मी मला जर का गरिबी आहे तर मी गरिबीतच राहीन, मला तुमची रत्न नको, ती रत्न अजून गरजू व्यक्तीला द्या. हे असे मोठे संत असतात. म्हणून मी तुम्हाला मुद्दाम उदाहरण दिलं की सगळ्या रत्नांचं उपस्थान कसे बनलंय बघा आता लगेच. म्हणून योगशास्त्रात एखादा व्यक्ती मार्गक्रमण करतोय हे कसं ओळखायचं, तर प्रत्येक श्लोकाच्या शेवटी प्रत्येक यम पाळून झाल्यानंतर काय घडतं हे पतंजलीने दिलेलं आहे. त्यानुसार आपल्याला फळ मिळतं का बघायचं. जर का तसं फळ थोडं जरी अनुभवाला आलं तरी आपण ओळखायचं की आपला तो यमनियम नीट आचरण होत आहे. तर हा झाला अहिंसा, सत्य, अस्तेय. आता अस्तेय, आता अस्तेय मध्ये काय आहे तर म्हणजे नकार आहे आणि स्थेय म्हणजे चोरी. कुठलीही गोष्टची चोरी न करणे किंवा आपल्याकडे आहे त्याच्याहून दुसऱ्याचं न लुबाडणे म्हणजे अस्तेय. आता हे सर्वसामान्य चांगल्या कुटुंबातली जी लोक असतात त्यांचं कधी असं मनात येत नाही की दुसऱ्याचं लुबाडून घ्यावं. ती लोक चोरटी वेगळीच असतात. त्यामुळे हा नियम तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाहीये. फक्त अजिबातच
दुसऱ्याचा मत्सर द्वेष काही होता कामा नाही, हे ह्याचं परिशीलन चांगल्या कुटुंबातल्या लोकांनी केलं पाहिजे. तुलना दुसऱ्याशी करता कामा नये, तुलना ही नेहमी देवांचीच करावी असं उपनिषद सांगतात. तुलना माणसांची करू नये, नाहीतर घातच होतो, खालीच जातो आपण. कारण त्याच्याशी तुलना केली म्हणजे त्याच्या इतपत आपल्याकडे येणार. त्याच्याकडे काय, त्याच्याकडे भौतिक संपत्ती, त्याच्या पलीकडे त्याच्याकडे काही नाही. म्हणून तुलना करताना देवांची करावी. म्हणून केनोपनिषदामध्ये कदस्य त्वं कदस्य देवेषु मीमांसेन तू एव मन्ये विदितम अशी एक ऋचा आहे. ह्याचा अर्थ असा की देवांमध्ये ब्रह्मतत्वाचा वाटा किती आहे आणि तुझ्यामध्ये किती आहे ह्याची मीमांसा कर, म्हणजे तुला कळेल असं ऋषी म्हणतात. म्हणजे देवांची तुलना कर स्वतःची. देवांकडे ज्ञान किती आहे, माझ्याकडे ज्ञान किती, व्यासांकडे ज्ञान किती आहे, माझ्याकडे किती आहे, आद्य शंकराचार्यांनी किती ज्ञान मिळवलं तर मी किती मिळवलं. हे पैसा संपत्ती ह्या गोष्टींची तुलना करून काहीही उपयोग होत नाही योगशास्त्रात, तर अजिबातच नाही. साधं समाधानही पदरी पडत नाही त्याने, कारण तो भस्म्या जो म्हणतात ना रोग, तसा आहे ती गोष्ट. कितीही गोष्टी ती मिळवत राहिली तरी त्याने काही समाधान चित्ताचं होत नाही. आणि जोवर समाधान होत नाही तोपर्यंत समाधी लागत नाही. आता परत आपल्याला मग प्रश्न पडतो की मग योगशास्त्रात असणाऱ्या व्यक्तीने श्रीमंत व्हायचं नाही का? तर असा भाग नाहीये, अजिबात नाही. श्रीमंत जरी झालं तरी त्या पैशाचा विनियोग कसा आहे आणि त्याच्यामध्ये त्याचं चित्त किती गुंतलेलं आहे ह्यावर परत त्याची ही ठरते, योग्यता ठरते त्या व्यक्तीची. म्हणजे उदाहरणार्थ आता कृष्ण बघा, साधं कृष्णाचं उदाहरण देतो. कंसाला मारलं कृष्णाने वयाच्या 16व्या वर्षी, 16 नाही आधीच 11व्या वर्षीच मारलं. ते मारल्यानंतर उग्रसेनाला त्याने तिथे, कंसाचे जे वडील होते ज्यांना तुरुंगात टाकलं होतं कंसाने, त्यांना तुरुंगातनं सोडवून कृष्णाने राज्य गादीवर बसवलं. आता जर का बघायला गेलं तसं तर कृष्ण हा मथुरेचा राजा बनला होता ह्याला मारून, कंसाला मारून, पण त्याने राज्य घेतलं नाही. आता ह्यामुळे ह्याच्यात नाही आपल्याला लक्षात येतं की कृष्णाकडे राज्य संपत्ती आलेली असूनही त्याने नाकारली, हे लक्षात घ्या. पण आता ही नाकारून कृष्ण कधी गरीब राहिला का आयुष्यात? नाही. त्याने द्वारका उभारली, त्याने 10 गोष्टी केल्या आणि शिवाय गीता सांगते. व्यासांसारखा व्यास जे ऋषी मुनी ज्यांच्या एका स्मरणाने गणपती त्यांच्यासमोर येऊन लिखाण करायला बसला होता, तसे व्यासांसारखा व्यास कृष्णावर स्वतः बाकी कुठल्याही देवांवर दिले तर भागवतासारखा ग्रंथ लिहितो आणि त्याला युगपुरुष म्हणतो कृष्णाला. म्हणजे आणि कृष्ण ब्राह्मणही नव्हता जातीने, म्हणजे इथे जात जरी घेतली अगदी जातीने, जे आजच्या काळात अगदी ब्राह्मणांना श्रेष्ठत्व दिलं जातोय, तिथे जातीचाही उल्लेख नाहीये. गुण आणि ब्राह्मण्य मिळवलं कृष्णाने. व्यासांसारख्या ब्रह्मनिष्ठ वरियार नावाच्या व्यक्तीने कृष्णाला देवत्व दिलेलं आहे आणि त्याच्यावर ग्रंथ संपदा दिलेली आहे. म्हणजे आपल्याला हे लक्षात येतं की श्रीमंत असूनही योगमार्गाला बाध येत नाही. म्हणजेच आपल्याला हे लक्षात येते गोष्ट की योगमार्गी मनुष्य हा कुठल्याच गोष्टीबद्दल उद्दिष्ट ठेवत नाही. ना तो असं उद्दिष्ट ठेवतो की मी गरीब राहणार आणि ना तो असं उद्दिष्ट ठेवतो की मी श्रीमंत होणार. तो यदृच्छया नियतीने जे मिळेल त्यामध्ये समवृत्ती ठेवतो, एवढं खरं. हे आपल्याला लक्षात येतं. आणि म्हणून विदेहजनक म्हणून एक उदाहरण आहे जुनं, विदेहजनक म्हणून. तो विदेहजनक असा होता की सगळ्या राज्यकारभार सांभाळत असे, पण विदेहावस्थेला पोचला होता. म्हणजे अख्ख्या देशाचा राजा होता, इतकी श्रीमंती त्याच्याकडे असून सुद्धा हा योगमार्गामध्ये श्रेष्ठ होता. तो समाधीमध्ये जात असे, तो समाधी लावून विदेह अवस्थेला पोचला होता, म्हणून त्याला साधा जनक न म्हणता विदेहजनक म्हणत असत. तर अशी उदाहरणे आपल्याला दिसतात. तर योगशास्त्राच्या मुळातल्या विधेयांमध्ये आपल्याला हे विधेयही घेतलं पाहिजे. पुढचं आता तुम्हाला हे यम सांगून झाले. नियम सांगताना थोडेसे, आता मी मुद्दाम आधी नियमांकडे येत नाही, आपण शेवटी बघू. मला थोडंसं काही गोष्टी उपासने संदर्भात आणि योगशास्त्राच्या संदर्भात आपण एका समान रेषेवरून जे जातो त्याबद्दल थोडंसं वापर करायचं, तो मी आता करतो. उदाहरण, योगशास्त्र हे सर्वसामान्यांना वाचनात कधीही येत नाही आयुष्यात. मीच तरी आज तरी असे कोणी व्यक्ती बघितलेले नाही आहेत फिरताना की जे योगशास्त्री व्यक्ती आहेत. पण उपासना हा शब्द अनेकदा लोकांच्या व्यक्ती येतो की मी अनुग्रह अमुक यांचा घेतलेला आहे, की कलावती यांचा अनुग्रह घेतलाय, रामदास स्वामींचा अनुग्रह घेतलाय.
किंवा अमुक तत्सम एखाद्या ऋषींचा किंवा एखाद्या गुरूंचा अनुग्रह, मग कोणी गुरु असतील, मग दत्त संप्रदायातले कोणी असतील किंवा अनेक गुरु असतील, त्यांचा अनुग्रह घेतलेला आहे. पण अनुग्रह या शब्दाची व्याख्या त्यांना काही माहिती नसते, तर त्यावर थोडासा उहापोह करतो. तो उहापोह हा योगशास्त्रातलाच आहे. अनुग्रह हा जो शब्द अगदी सर्रास लोक वापरतात, आपल्या चालता बोलता वापरतात, की अमुक गुरूंचा मी अनुग्रह घेतलाय. यामध्ये अनुग्रह या शब्दामध्ये दोन धातू आहेत. एक म्हणजे अनु आणि दुसरं म्हणजे गृह, ग्रहण करणे. मग अशी जसं परिग्रहामध्ये जसा गृह होता ग्रहण करणे, तो परिग्रहामधला ग्रहण जो होता तो भौतिक गोष्टी ग्रहण करण्याचा होता किंवा आवश्यक वस्तू ग्रहण करण्याचा होता. इथे जो अनुग्रह आहे तो अनुग्रह कसा आहे, की समजा रामदास स्वामींचा अनुग्रह घेतला असेल एखाद्याने, तर त्याच्याकडून अपेक्षित असं आहे की रामदास स्वामी जसे वागलेले आहेत आयुष्यभर, त्यांच्यातले सगळे गुण यथावत त्याच्यात उतरलेत की नाही हे बघणे म्हणजे अनुग्रह घेणे. जर का तसे उतरत असतील, म्हणजे आता थोडक्यात कसं आहे, तर रामदास स्वामी 1,000 जोर बैठका रोज मारत असत, तर आता तो जर का मनुष्य 1,000 जोर बैठका रोज मारून उपासनाला सुरुवात करत असेल तर तो अनुग्रही व्यक्ती आहे. नाहीतर रामदास स्वामींचं नाव तुम्ही कमी करता एवढं लक्षात घ्या. आणि म्हणून अनुग्रह अमुक अमुक व्यक्तीचा मी घेतला असं जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा आपण फार हुशारीने गोष्टी घेतल्या पाहिजे. त्याचं कारण म्हणजे आपण त्या व्यक्तीचा आता अनादर करत नाही ना. असं म्हणून की समजा मी कलावती आईंचा अनुग्रह घेतला अशी एखादी व्यक्ती म्हणते, तर कलावती आई तर 24 तास नामस्मरणात असत. किंवा एखाद्याने दत्त संप्रदायातल्या टेंबे शास्त्रींचा घेतला, तर टेंबे शास्त्री हे इतके विद्वान होते. 12व्या वर्षी टेंबे शास्त्री दशग्रंथी आणि शिवाय 4 व्याकरणासहित अष्टांग मार्गाचं अख्खं त्यांनी परिशीलन केलेलं होतं पूर्ण, आणि शास्त्री झाले होते. 12व्या वर्षी टेंबे शास्त्रींना शास्त्री उपाधी लागली होती. तर आता जेव्हा एखादी व्यक्ती म्हणते मी टेंबे शास्त्रींचा अनुग्रह घेतला, त्याने जागलं पाहिजे की निदान मग माझ्याकडे तेवढं ज्ञान नाही, तर निदान थोडं तरी पुरा पडतो की नाही, मी टेंबे शास्त्रींचं काहीतरी साहित्य वाचलं की नाही. नाहीतर मग काही फक्त जप केला म्हणजे अनुग्रह घेतला असा अर्थ होत नाही. तर ही एक गोष्ट अजून आपल्याला लक्षात घेतली पाहिजे, जी योगशास्त्रातल्या प्राथमिक विधेयांमध्ये येते. जवळजवळ अर्धा तास झाला आणि बरीचशी आपण विधेय घेतली आहेत योगशास्त्राची. आता मी थोडासा नियमांकडे वळतो. तर नियम कुठले आहेत, तर नियम आहेत 5. स्वाध्याय, संतोष, शुचिही, तपहा आणि ईश्वर प्रणिधान, असे 5 आहेत. आता हे जे मात्र 5 नियम आहेत, त्याचं अनुकरण किंवा त्याचं परिशीलन किंवा अनुशासन म्हणा, जे योगशास्त्रात सांगितलंय, आता योगानुशासनम असा श्लोक आहे, तर ते अनुशासन आपल्याकडनं तितक्या तीव्रतेने होताना दिसत नाही. आणि म्हणून 50-50 वर्ष जप करून सुद्धा हाती काही न पडलेली लोक मी पाहिलेली आहेत, की योगशास्त्रामध्ये 50 किंवा अध्यात्म मार्गामध्ये अनेक वर्ष आहेत, पण जर का विचारलं की उपयुक्तता काय, म्हणजे आपण असं विचारतो नाही का की 10 वर्ष अमुक अमुक कंपनीत नोकरी केली तर अमुक अमुकचं सेव्हिंग किती आहे, हे आपण ज्याला विचारतो. तसं जर का योगशास्त्रातलं एखाद्याला मी विचारलं की तू 20 वर्ष अमुक अमुक या मार्गावर आहेस, तर 20 वर्षात तुझ्या हाती काय पडलं, तर ह्याचं चिंतन आणि ह्याचं विश्लेषण प्रत्येकाने करायलाच हवं. आणि हे योगशास्त्रातच सांगितलेलं आहे बरं का, हे काही मी सांगतो असा ह्याच्यातला भाग नाहीये, योगशास्त्रामध्येच हे सांगितलेलं आहे. योग वासिष्ठामध्ये लीला सरस्वतीचं उदाहरण आहे, गोष्ट आहे. त्या लीला सरस्वतीच्या गोष्टीमध्ये सरस्वतीच लीलेला शिकवताना म्हणते की आपल्याला जे योग मार्गात अनुभव येतात ते आपल्याच सहअध्यायाशी पडताळून बघितले पाहिजे. सहअध्यायी आपला जो आहे त्याच्याशी. म्हणजे उदाहरण तुम्हाला द्यायचं झालं तर एखादा ध्यानमार्गी मनुष्य आहे, त्याला ध्यानामध्ये अमुक अमुक अनुभव आला, तर त्याने लागलीच तो अनुभव आपला जो सहअध्यायी आहे त्याला सांगितला पाहिजे, किंवा आपले जे गुरुजन आहेत त्यांना सांगितलं पाहिजे. समजा ते जर का भ्रांती दर्शन असेल किंवा तो अनुभव खरा नसेल, तर लागलीच त्याला सांगितलं जातं की अरे हे तर अनुभव मला कायम येतात, मग तो जमिनीवर येतो. नाहीतर त्याला काय वाटतं की अरे मला हा एवढा अनुभव आला, माझे हात ढगाला टेकले. तर हे योगशास्त्रात होतं का म्हणे, आणि अशात 2-2, 4-4, 5-5 वर्ष फुकट जातात त्या संभ्रमात की माझी प्रगती होते, पण वस्तुतः प्रगती होत नाही. कारण शास्त्रास दुरूप
आपण त्याचं जसं आरशात बघून आपण आपल्याला काय लागलंय बघतो, तसं शास्त्रात बघून आपले उपासनेतले दोष शोधले पाहिजेत, असं चाणक्य म्हणतात. चाणक्य जे होऊन गेले, चाणक्य नीती ज्यांनी सांगितली, ते चाणक्यांनी हे सांगितलेलं आहे की यस्य नास्ति स्वयं प्रज्ञा शास्त्रम तस्य करोति किम, यस्य नास्ति स्वयं प्रज्ञा शास्त्रम तस्य करोति किम, लोचनाभ्याम विहीनस्य दर्पण किम करिष्यति. ह्याचा अर्थ असा की ज्याला स्वतःची प्रज्ञा नाहीये त्याला शास्त्र काय करणार. जसं की एखाद्याला ज्याला लोचन नाहीये, ज्याला डोळे नाहीये, त्याला आरशात बघून काय उपयोग. म्हणजे चाणक्यांना हे सांगायचं आहे की शास्त्रामध्ये आपण आरशासारखं बघितलं पाहिजे. ह्याच्यातनं चाणक्य हे सांगतात, आरशात आपण कशाला बघतो की माझं कुठे इथे काही काळं लागलं नाहीये ना, किंवा चेहऱ्यावर कुठे दोष नाहीये ना, किंवा शर्ट पॅन्ट जी घातली ती नेटकी आहे ना, म्हणजे आपले दोष आपण आरशात बघतो भौतिकातले. तसे योगशास्त्रात आपण का डोकवलं पाहिजे, कारण आपले जे मानसिक आणि चित्ताचे जे दोष आहेत ते सतत घालवता आपल्याला आले पाहिजेत यासाठी. तर हे आपण ज्यावेळेला बघतो त्यावेळेला आपल्याला असं लक्षात येतं की शास्त्राचं परिशीलन त्या विचाराने झालं पाहिजे. तर आता म्हणून मी नियमांकडे येतो. तर नियमांमध्ये त्याच्यासाठी स्वाध्याय सांगितलेला आहे. नियमांची सुरुवातच स्वाध्याय, संतोष, तप, शुची आणि ईश्वर प्रणिधानाने होते. आता स्वाध्याय शब्दाची व्याख्या काय आहे, तर साधी खोड मराठीमध्ये संस्कृतमध्ये स्व अध्याय म्हणजे स्वतःचा अध्याय. आता स्व शब्दाची व्याख्या काय आहे, तर स्व म्हणजे फक्त देहाभिमान का नाही, तर स्व या शब्दामध्ये आत्मतत्वाचा अभ्यास आणि स्वतःचा अभ्यास. आत्ता मी देहापुरता विचार करतोय, आत्ता मला तहान लागते, त्यावेळेला मला कळतं की मला काहीतरी हवंय आणि म्हणून मी लागलीच त्याच्यावर उपाययोजना करतो, मी देहाचे चोचले पुरवतो. तसे जसं गोंदवलेकर महाराज म्हणतात की लोक काय म्हणतील हा विचार करून जी कृती केली जाते त्याला म्हणतात संसार, आणि देव काय म्हणेल हे म्हणून जी कृती केली जाते त्याला म्हणतात परमार्थ. किती एका मर्म सांगितलं बघा गोंदवलेकरांनी, किती अचूक मर्म सांगितलं की आत्ता मी हा काय विचार करतो, आत्ता मी अगदी सुटाबुटा तिथे आलेला आहे, शर्ट पॅन्ट अगदी बूट वगैरे घालून. ते का आलो, कारण लोक काय म्हणतील या विचाराने आलो. आता ते येताना माझ्या मनातले विचार जर का शुद्ध नसतील तर मी असा विचार त्यावेळेला करतो का की देव काय म्हणेल. त्यासाठी जे मी करतो, जे लोकांसाठी नाही आहे, जे माझ्या मनासाठी आहे आणि चित्तशुद्धीसाठी आहे, ते म्हणजे परमार्थ. तो म्हणजे परमार्थ, तो लोकांसाठी नाहीच मुळी. तो स्वतःच्यातल्या चुका दोष शोधन करण्यासाठी आहे आणि त्याचा अर्थ आहे स्वाध्याय. आणि हा स्वाध्याय हा 24 तास केला पाहिजे. यावर पतंजलींचा पातंजल योगशास्त्रामध्ये समाधीपाद जो सुरुवातीचा पाद आहे त्याच्यामध्ये एक सूत्र आहे. तर या स्वाध्यायाबद्दल पतंजली काय म्हणतात, सतुवै दीर्घकाल नैर्यंतर्य सत्कार आसेवितो दृढभूमी, असा त्यांनी सूत्र रचलेलं आहे पतंजली ऋषींनी. या सूत्राचा अर्थ असा आहे, या सूत्राचा तुम्ही जर का व्याख्या केली तर ती अशी खोड होते, सतुवै दीर्घकाल हा स्वाध्याय जो आहे स्वतःचा तो कसा असावा, यमनियमांचं आचरण होत आहे की नाही, हा स्वाध्याय कसा असला पाहिजे, दीर्घकाल दीर्घकाळ असावा, नैर्यंतर्य निरंतर असला पाहिजे, सततचा असला पाहिजे, मध्ये खंड नको त्याला. म्हणजे आज केला 2 दिवसानंतर मी मजा करतो कुठेतरी मालदीव्स मध्ये जाऊन, ह्याला काय अर्थ नाही त्याला, मग तो स्वाध्याय खंडला. नैरंतर्यामध्ये भेद आला. सतुवै दीर्घकाल नैर्यंतर्य सत्कार आसेवितो दृढभूमी. आता सत्कार आसेवितो असं म्हटलंय म्हणजे त्याच्या प्रति निष्ठा, त्या स्वाध्यायाप्रती श्रद्धेने केलेला, निष्ठेने केलेला असला पाहिजे, आदरपूर्वक केलेला असला पाहिजे. सत्कार आसेवितो, त्या स्वाध्यायाबद्दल आदर पाहिजे की मी करतोय, मी आत्ता मला आत्ता टीव्ही बघायचा वाटतोय ना काहीतरी गाणी, मी गाणी नाही बघणार, मी आत्ता बेलसरे गुरुजींची प्रवचनच ऐकणार. मी जर का बघायचं असेल तर हेच बघीन, अमुकच बघीन, इंद्रियांना जे विषय द्यायचे ते शुद्ध सात्विकच देईन, ह्याच्याबद्दल सक्ती हवी. नैरंतर्य म्हटलेलं आहे तिथे, निरंतर असला पाहिजे. सत्कार आसेवितो, आदराने केलेला असला पाहिजे. आणि दृढभूमी असं म्हटलंय म्हणजे दृढ भक्कम पायावर आधारित असलेला असला पाहिजे. आता याचा अर्थ काय, दृढभूमी ही नियमांमधला जो स्वाध्याय आहे तो दृढभूमीवर असलेला असला पाहिजे. म्हणजे काय, तर
अनेक अनेक लोक मला दिसतात किंवा बघतो, सकाळी उठतात 2-2 तास पूजा करतात. पूर्ण चुकीची गोष्ट आहे. पूर्ण चुकीची गोष्ट आहे. 2-2 तास पूजेसाठी घालवायला अजिबात कुठेही सांगितलेलं नाही. आधी कर्तव्य, आधी प्रपंच नेटका पूर्ण, आणि नंतरचा जो वेळ टीव्ही घालवण्यात वापरता तो जर का पूजेला वापरला तर खरी तुमची निष्ठा देवावर आहे. म्हणजे लोक काय हे सगळं दिखावा, सगळा दिखाऊपणा जो आहे. आजवर मी असे लोक मोठे मोठे बघितलेले आहेत. आता सावरकरांचं तुम्हाला उदाहरण देतोय, स्वातंत्र्यवीर सावरकरांचं. फक्त 10 मिनिटं ते अष्टभुजा देवी समोर बसत असत रोजचे ध्यानाला. पण त्यांचं ध्यान इतकं अचूकतेने होत असे, उरलेला दिवसभर तर देवदेव करत फिरले नाहीत, पण त्यांच्या आचरणामध्ये इतकी सत्यनिष्ठा होती की तिथे स्वतः देव येत असे समोर त्यांच्या. ही आहे. आणि मी असंही लोक बघितलंय 4-4 तास पूजा करतात, पण अजून राग जो येतो किंवा संताप जो येतो तो गेलेला नाही. मग 20 वर्ष पूजा करून उपयोग काय झाला? मग हे योगशास्त्राच्या प्राथमिक विधायातलं नव्हे काय? नाहीतर आपण मोठे मोठे संस्कृत श्लोक म्हणणार, आणि जर का आपलं जर का संतापही जात नसेल रोजचा, चिडचिड घरातल्या लोकांवर होत असेल, तर याचा अर्थ साधं आपलं चित्तस्थैर्य सुद्धा जमलेलं नाहीये. मग कसं काय पुढच्या मार्गावर आपण जाणार? आणि म्हणून दिखाऊपणामध्ये अध्यात्म नव्हेच आहे. आता याचा अर्थ दुसरं टोक अजून लोक काढतात, ते म्हणजे पूजाच करायची. मग मी मनानेच शुद्ध राहील, मग पूजेला महत्व काय असंही विचारणार. ह्याच्यावर माझं उत्तर असं आहे, दोन्ही करायला जातं काय? चित्तशुद्धी ज्यांची अतिशय अतिशय तीव्रतेने असेल, सावरकरांसारखी व्यक्ती, किंवा धरून चाला तुम्ही श्रीकृष्णासारखी व्यक्ती किंवा व्यासांसारखी व्यक्ती, त्यांनी जर का पूजा नाही केली तर मी समजू शकतो. पण सामान्यांमध्ये सत्व रजतमामधले तमोगुण रजोगुण ज्यांच्यामध्ये अधिक आहे, त्यांनी पूजा करून सत्वगुण वाढवलाच पाहिजे. कारण ह्यामध्ये प्रथमतः रज आणि तममधनं सत्वाकडे यायचं आहे आपल्याला, आणि सत्वाकडनं नंतर मग खेळायचं सगळं सत्वात पूर्ण. कारण गीता शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की सत्वामधनच हे 3 बाहेर पडलेले आहेत. सत्व रज तम यांच्यावर अधिष्ठात्री देवता सत्वगुणच आहे. तर म्हणून जोवर तुमच्यामध्ये परिपूर्ण सत्वता आलेली नाहीये, सत्वगुण आलेला नाही, तोपर्यंत पूजेचा त्याग तर करायचा नाहीये देवाच्या. पण इतकी पूजा करायची नाही की कर्तव्यांकडे दुर्लक्ष होईल. यामध्ये म्हणून या मार्गाला विवेक लागतो, या योगशास्त्राला, या आचाराला. आणि दुसरी गोष्ट लागते ती म्हणजे लोकांना दाखवण्यासाठी काही करायचं नाही याच्यात, आणि ह्याची बोच मनाला पाहिजे. मध्ये मी बेलसरे म्हणून जे होऊन गेले, बेलसरे महाराज जे होऊन गेले, कोंदवलेकरांचे शिष्य, त्यांची प्रवचन ऐकत होतो. त्यांनी त्यांचं प्रवचन युट्यूबला आहे, तुम्ही ते अवश्य ऐका. त्यामध्ये त्यांनी म्हटलंय की ह्या मार्गात काय सगळ्यात महत्वाचं आहे, तर ते म्हणतात की बोच महत्वाची आहे आपल्याला लागलेली मनाला. की मी अमुक अमुक वर्ष, 4 वर्ष आहे, 5 वर्ष आहे, 10 वर्ष या मार्गामध्ये माझ्या हाताला अजून काही लागत कसं नाही. संतांना जसे अनुभव आले, 4 अनुभव आले, 2 अनुभव आले, तसं एकही येऊ नये मला. म्हणजे लाजीरवाणी गोष्ट मला वाटू नये असं ते उद्गार काढतात. हे खरे संत दिसतात. म्हणून ती बोच आपल्यामध्ये जोपर्यंत उत्पन्न होत नाही, तोपर्यंत आपल्याकडनं ती त्याच्या योग मार्गामध्ये, त्याला पतंजली, आता संस्कृत ते सूत्र आहे, ते म्हणतात तीव्र संवेगाना मासदनम, की तीव्र संवेगाने जवळ जो जातो या मार्गाच्या, त्याला तो मार्ग जवळच मिळतो असं म्हटलंय. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर एखाद्या मुलाला सायकल ज्यावेळेला चालवायला शिकतो, त्यावेळेला तो 2 दिवसात सायकल शिकतो एखाद्या व्यक्ती, आणि एखादा 10 दिवस लागतात शिकायला. एखादा 2 दिवस जो शिकतो तो सायकल घेतो, तो सोडीतच नाही सायकल. दिवसभर सकाळी जो लहान मुलगा तो सायकल हातात घेतो, तो खाणं पिणं विसरून 4 वाजेपर्यंत आपला तो हॉपिंग करत सायकलवर, शेवटी संध्याकाळी त्याला जमते सायकल, एक पेडल मारतोच. मग आता हे लक्षात घ्या, जसं हे भौतिकात घडतं तसं योग मार्गात का घडू नये. आणि प्रत्येक संतांनी किंवा प्रत्येक ऋषींनी आपल्याला दाखला देताना हेच सांगितलंय. संतांनी फक्त मराठीमध्ये दिलेले आहेत, ऋषींनी संस्कृतमध्ये दिलेले आहेत. भाषाशास्त्राचा इथे काही उपयोग नाही, पण त्याचं अचूक आचरण मात्र आपल्याकडनं व्हायला पाहिजे. त्याच्यासाठी बोच हवी. आणि म्हणून हा इथे यमनियमांमधला नियम, आपला जो स्वाध्याय आहे, तो कशा पद्धतीने व्हायला हवा ह्याचं विश्लेषण मी तुम्हाला सांगितलं. आता स्वाध्यायानंतर दुसरा येतो तो म्हणजे संतोष. संतोष हा जो शब्द आहे, संतोष म्हणजे त्याची व्याख्या करताना पतंजली म्हणतात, संतोषम अनुत्तमम सुखम. असं कुठलंच सुख नाही ज्याच्याहून श्रेष्ठ असा तो संतोष.
म्हणजे काय आहे त्या परिस्थितीत समाधान, ही वृत्ती ज्याची सततची राहील तो संतोषी व्यक्ती. मग लगेच योग मार्गात किंवा अध्यात्मातले लोक प्रश्न विचारतात, मग महत्वाकांक्षा असूच नाही का? मग आम्ही पैसा मिळवायचाच नाही का? किंवा मी अमुक गोष्ट जिद्दीने मिळवायचीच नाही का? तर जरूर मिळवा. पण ज्या वेळेला आपण एखाद्या गोष्टीच्या मागे जिद्दीने प्रयत्न करतो, मग तिथे त्याच्याबद्दल तक्रारीचा सूर शून्य असायला हवा. अजिबात तक्रार असता कामा नये. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी मारिता मारिता मरे तो झुंजेल हे ध्येय ठेवलं. पण ते ध्येय ठेवताना एकदाही तक्रार केली नाही आयुष्यात. त्यामुळे तो मार्ग त्यांचा योग मार्ग बनला. म्हणून तुझं साठी जनन ते मरण, तुझं वीण मरण ते तुझं वीण जनन ते मरण म्हणतात. कारण मोक्षमुक्ती तुझीच रूप आहे इथपर्यंत त्यांची मजल गेली म्हणण्यामागे की स्वातंत्र्य देवी हीच मोक्ष आहे माझ्यासाठी. कारण त्यांनी जसे योग मार्गात प्रयत्न लागतात तसे तिकडे गेले होते. म्हणजे विषय कुठला आहे याच्यावर प्राधान्य नसून तुम्ही तक्रार किती कमी करता आणि सतत जिद्दीने कामं किती करता यावर योग मार्ग बेतलेला आहे. यामध्ये आता तुम्हाला गोष्ट सांगावी की नाही यात जरासं मला बोलावं की नाही हा इथे मला संभ्रम आहे, पण थोडीशी मी सांगतो. असू दे, टीका झाली तर होऊ दे, पण ती योगशास्त्रातलीच आहे आणि ते योग वाशिष्ठातली आहे. ही काही माझी कथा नाही, मी तुम्हाला ह्याच्या सकट सांगेन, कुठल्या श्लोकासकट सांगेन. तर योगशास्त्रामध्ये योग वशिष्ठ नावाचं एक पुस्तक आहे. योग वशिष्ठामध्ये इंद्र आणि अहल्याची गोष्ट आहे. त्या गोष्टीमध्ये आता ही इंद्र आणि अहल्या ही इंद्र अहल्या ही नव्हे ना, इंद्रदेव आणि अहिल्या म्हणजे गौतम ऋषींची अहिल्या नव्हे, तर दुसऱ्याच एक इंद्र आणि अहिल्या नावाचे दोन तरुणी आणि तरुण असे होते. आणि त्यांनी विवाह बाह्य संबंध दोघांनी केल्याची एक गोष्ट आहे की दोघांचंही पती पत्नी अस्तित्वात असून दोघेही त्या पती पत्नींना सोडून विवाह बाह्य संबंध स्थापित केले अशी योग वैशिष्ट्यात गोष्ट आहे. आणि त्यामुळे असे संबंध प्रस्थापित करून सुद्धा ते एकमेकांमध्ये इतके रममाण झाले, त्यांनी एकमेकांना इतकं स्वतःचं सर्वत्व देऊन टाकलं की ऋषींच्या आणि बाकीच्या गोष्टींच्या वरशापाचाही परिणाम त्यांच्यावर होईनासा झाला. आणि म्हणून अशी गोष्ट ही योग वैशिष्ट्यातच आहे. मी तुम्हाला अगदी स्पष्ट मी तुम्हाला ह्याच्या सकट जे जिज्ञासू आहेत त्यांनी आणि युट्यूबला जे व्हिडिओ बघतायत त्यांनी अवश्य खाली त्याच्यावर कॉमेंट करा, मी त्याच्यावर नक्की तुम्हाला देईन कुठल्या प्रसंगात ते आहे. तर त्यावर असा श्लोक आहे योग वैशिष्ट्यामध्ये की एक कार्य विनिष्ठेयम मनोधीरस्य भूपते न चाल्यते मेरू इव वर्षाप बदयपी असं म्हटलं. म्हणजे काय की एकाच कार्यामध्ये विनिष्ठ झालेलं मन हे इतकं प्रबळ होतं की त्याच्यावर मेरू पर्वताप्रमाणे प्रबळ होतं की त्याच्यावर वर आणि शाप दोन्हीचा असर होईनसा होतो, प्रभाव होईनसा होतो, असं योग वैशिष्ट्य सांगतो. तर आता आपण त्याच्यावरनं असं म्हणू शकतो की अशा तामसी गोष्टींना जर का हे होतं की आता ही गोष्ट त्यांनी केली ही चुकीची गोष्ट आहे, त्यांना त्याचं कर्मफळ भोगायला लागणारच. त्या अहिल्या हे त्यांनी म्हटलंय, योग वैशिष्ट्याने हेही म्हटलंय की त्यांनी ती सगळी फळं भोगली. त्यांना जी विवाह बाह्य संबंध स्थापित केल्यामुळे समाजामध्ये जी चितू झाली ती त्यांनी सगळी भोगली, हे मात्र योग वैशिष्ट्याने सांगितलंय. त्याचा उदो योग वैशिष्ट्याने केलेला नाहीये. पण त्याच्यातनं योग वैशिष्ट्य एक महत्वाचं विधेय देतं आपल्याला योग मार्गातलं की तामसी गोष्टींमध्ये सुद्धा ही गोष्ट अनुभवायला येते. आता ही गोष्ट तामसी आहे की नाही, विवाह बाह्य संबंध करणे, पण ती गोष्ट तामसी असून सुद्धा त्यांची मनं इतकी प्रबळ बनली. आता आतंकवाद्यांचं उदाहरण तुम्ही घ्या. आतंकवादी इथे येतात, त्यांना धाड सगळ्यांना मारून टाकतात आणि त्यांना काय म्हटलेलं असतं की तुम्ही वर जा, वर तुम्हाला मोठा इनाम मिळेल. मुस्लिम धर्मामध्ये सांगितलेलं आहे आणि त्याचाच उदो करत ते येतात ना इकडे. पण तुम्ही विचार करा, वाईट गोष्टीवर विश्वास ठेवून सुद्धा त्यांचं मन किती बलशाली बनलंय. मग असा जर का विधेय आपण मानलं की वाईट गोष्टीवर होऊन मन इतकं प्रबळ होतं, तर सात्विक आणि शुद्ध गोष्टीवर ठेवलं तर किती प्रबळ होईल. हे त्रैराशिक जर का आपण मांडलं तर आपल्याला लक्षात येते योग मार्गाची योग्यता. मग आपल्याला मग देव म्हणतील विशेष काय. जर का तो व्यक्ती वाईट गोष्टीवर विश्वास ठेवून इतक्या जणांना ठार करतोय, आपले लोक त्याला भ्याड हल्ला म्हणू देत, तर भ्याड हल्ला अजिबात नव्हे. तर तयार झालेले असतात, वाईट गोष्टीवर विश्वास ठेवून तयार होतात. मग आपल्या चांगल्या गोष्टीवर विश्वास ठेवून का तयार होऊ नयेत, हा माझा प्रश्न आहे लोकांना.
विवेकानंद हे म्हणायचे, विवेकानंद असं म्हणत असत, ते लोक वाईट गोष्टीसाठी तयार होतात करायला गोष्टी, तुम्ही देवांसाठी तयार का होत नाही करायला गोष्टी? वाईट गोष्टीमुळे मन इतकं बलशाली बनू शकतं, तर सात्विक गोष्टीने का अजून देवांसारखं बनू नये? आणि निश्चितच बनेल. ते देवत्वाला जाणार नाहीत तामसी गोष्टीमुळे, ते अधोगतीलाच जाणार. पण आपण जर का चांगल्या गोष्टीवर विश्वास ठेवला, विधयांवर, तर आपलं देवांसारखं नक्की बनेल. तर हा एक योगशास्त्रातले विधय मी तुम्हाला सांगतो. आता स्वाध्याय संतोष, संतोष झाला आहे त्या स्थितीत समाधान मानणे म्हणजे संतोष, आणि त्यात सुद्धा महत्वाकांक्षा पुरी करता येते, हे त्यातलं विधेय. स्वाध्याय संतोष तप, तप म्हणजे या सगळ्याला तप म्हणायचं. शारीरिक, बौद्धिक, आत्मिक सगळ्या बाजूने तप करायला आपण तयार असलं पाहिजे, हे झालं तप. बौद्धिक तप म्हणजे काय? तर अतिशय उत्तम वाचन ठेवणे, ज्ञानसंग्रह उत्तम करणे. शारीरिक तप म्हणजे रोजचा व्यायाम असायला हवा शरीराला. मानसिक तप म्हणजे जप सांगितलाय, मनाचं तप म्हणजे जप सांगितलाय. वाचाचं तप म्हणजे मौन सांगितलंय. आता सगळ्या गोष्टी मी तुम्हाला इथे सांगत आहे, बराच वेळ जाईल त्याला. तर हे तप. तर स्वाध्याय संतोष तप. तिसरा आहे शुची. शुची ही जी गोष्ट आहे ती म्हणजे शुद्धता, चित्ताची शुद्धी, मनाची शुद्धी, बुद्धीची शुद्धी, ही सगळी केली म्हणजे शरीराची शुद्धी. ह्या 4 शुद्धी जर एखाद्याला होती, अहंकाराची शुद्धी, ही 4 शुद्धी केल्या म्हणजे पूर्ण आत्मिक शुद्धी होते व्यक्तीची, तोवर होत नाही. चित्ताची शुद्धी निग्रह केल्याने होते असं म्हटलं. मनाची शुद्धी उत्तम संगत आणि जपामुळे होते. जपामुळे मनाची शुद्धी होते, कारण जपामुळे देव जवळ येतो. ज्याचा जप आपण करतो त्यामुळे ती देवता आपल्या जवळ येते, आणि त्यामुळे आपलं चित्त शुद्ध राहायला लागतं, परिणाम मन शुद्ध राहायला लागतं, आणि परिणामी मन शुद्ध होतं. बुद्धीची शुद्धी उत्तम वाचनाने आणि ज्ञानग्रहणाने होते. चित्ताची शुद्धी निग्रहाने होते बुद्धीच्या, आणि अहंकाराची शुद्धी जी आहे ती त्यागाने होते. वैयक्तिक वासनांचा त्याग जितका आपण करत जाऊ तितका आपला अहंकार विस्तारतो, आणि अहंकार विस्तारला गेला म्हणजे सगळ्यांसाठी काहीतरी करण्याची वृत्ती आपल्यामध्ये निर्माण होते. तोवर होत नाही, तोवर देहाभिमान जोवर आहे माझ्या, तोवर तशाच कृती होता. तर हे झालं तप. आणि शेवटी म्हटलंय त्यांनी ईश्वर प्रणिधान. ईश्वर प्रणिधान हा सगळ्यात मोठा नियम आहे. म्हणजे ईश्वरापाशी म्हणजे त्या मूळ शक्तीपाशी आपलं सर्वस्व ठेवणे. उदाहरण, शिवाजी महाराजांचं उदाहरण घेऊ. शिवाजी महाराजांनी तहामध्ये 200च्या वर किल्ले गमावले, पण शिवाजी महाराजांची धारणा ईश्वर प्रणिधान असले कारणाने त्यांच्यामध्ये धारणा ही श्रींचं राज्य आहे, श्रींनी मला किल्ले दिले होते, श्रींनी परत घेतले तर मी परत मिळवीन. म्हणून शिवाजी महाराज जे होते, छत्रपती शिवाजी महाराज जे होते, त्यांनी अवसान न गमावता परत जिद्दीने ते सगळे किल्ले परत मिळवले, कारण त्यांनी सतत ईश्वर प्रणिधान ठेवलं होतं. ते जर का स्वतःसाठी तरी ठेवले असते तर कासावीस झाले असते, पण कासावीस झाले नाहीत. आणि म्हणून गीतेमध्ये जसं सांगितलंय, स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्थस्य केशव, तसं शिवाजी महाराजांची वृत्ती दिसून येते आपल्याला, की इतके स्थितप्रज्ञ होते तर हात गमावायला लागलीच 2-3 वर्षात परत मिळवले. ही जिद्द आणि ही ईश्वर प्रणिधान हे आपल्याला जमलं पाहिजे. आपल्याला इतकं नाही जमलं तरी उद्या जर का चुकून एखादी आपली जिथे ठेवी ठेवलेल्या आहेत ती समजा बँक बुडीत निघाली, तर ते देवाने घेतलं तसं का समजू नये? अर्थात त्यासाठी प्रयत्न करा मिळवण्यासाठी, पण चित्त नाही शोभता का? आणि म्हणून टेंबे शास्त्री असं म्हणतात की जो उपशम पावलेला आहे व्यक्ती तो क्षोभत नाही. न क्षोभे पावला उपशम जो, असं म्हटलेलं आहे टेंबे शास्त्रींनी आपल्या दत्त महात्म्य ग्रंथामध्ये. तर आपण जर का तशी वृत्ती ठेवली मनाची, की उपशम वृत्ती ठेवली, सगळ्याचा आपण वृत्तींचा उपशम केला, तर आपल्याला योगमार्ग साधेलच, ह्याची मला निश्चित खात्री आहे. तर आता हे आपले झाले यमनियम बघून झालेले आहेत, आपल्या उपासनेच्या दृष्टिकोनातून गोष्टी बघून झालेल्या आहेत. आता जवळजवळ 6 वाजायला लागलेले आहेत, 1 तास झालेला आहे आपल्याला, कसा गेला 1 तास कळलं नाही. तर आता तुम्हाला जर का काही प्रश्न असतील या मार्गावरचे तर एखादा मला विचारा, मी त्याचं उत्तर देतो, आणि मग आपण सांगता करूया की एखाद्या गोष्टीबद्दल उहापोह तुम्हाला करून हवा आहे का, तर घेतो. बरेचसे त्याच्यात झालेलेच आहेत सांगू, की एखादा आपला प्रश्न असतो उपासनेतला, अमुक गोष्टीतला तमुक गोष्टीतला, त्याच्यावर शास्त्र काय सांगतं याचं मी तुम्हाला उत्तर देईन. मी माझ्या मनचं देणार नाही कारण मी ते देणार नाही. मी शास्त्र काय सांगताय निश्चित सांगेन, ग्रंथाच्या नावासहित सांगेन एवढं सांगतो. ठीक आहे.
तर ठीक आहे, मग काही प्रश्न जर का नसतील तर मग आपण आता 6 वाजलेच आहेत, तर मग आपण हळूहळू समाप्त करू हे व्याख्यान. आज योगशास्त्राचे मुळातली जी विधेय आहेत ती विधेय मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. मूळ जी आहे, आता अजून त्याच्या पुढे आहेत खरी, पण यमनियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी असं योगशास्त्र आहे. त्यातलं यमनियमच झाले कारण ते महत्वाचे होते. अजून अगदीच सांगायचं झाला शेवटी तर प्रत्याहार एक आहे, तो पाळून होत नाही लोकांचा. त्याच्याबद्दल एक 2 मिनिटं तुम्हाला सांगतो, म्हणजे आपली सांगता होईल कार्यक्रमाची. 2 मिनिटं. प्रत्याहार ही एक अशी गोष्ट आहे की प्रत्याहार शब्दाची फोड प्रति अधिक आहार अशी आहे. इंद्रियांचा जो आहार आहे, मग डोळ्यांचा आहार काय? बघणं. डोळ्यांचा आहार बघणं. जिव्ह्याचं जिव्हा लावून द्या म्हणजे चव चाखणं, हा आहार आहे. त्वचेचं इंद्रिय, त्वगेंद्रियाचं काय आहे? स्पर्श. आता हा त्याचा आहार झाला. तर प्रत्याहार शब्दामध्ये खोच अशी आहे की इंद्रियांचे जे आहार आहेत ते त्यांना मिळू न देणे म्हणजे प्रत्याहार. आणि म्हणून योगशास्त्रामध्ये सुरुवातीला अथ योगानुशासनम नंतर योग हा चित्तवृत्ती निरोध हा असं म्हटलेलं आहे की योग म्हणजे चित्तवृत्तींचा निरोध, थांबवणे. म्हणजे त्याच्यातच प्रत्याहार आलेला आहे थोडासा. याचा अर्थ असा की समजा मला एखादी गोष्ट, आता मला सिनेमा बघावासा वाटला तर तो न बघणे. मग आता हे एकदम करता येत नाही. एकदम आपल्याला तामसी आपण असल्या कारणाने एकदम ती तोडता येत नाही. कुठल्याही गोष्टीचे आहार तोडता येत नाही. म्हणून सुरुवातीला काय सांगितलंय योगशास्त्रामध्ये की तामसीतनं त्याला सात्विक बनवायचं. म्हणजे एखाद्या व्यक्तीला जर का रोज तिखट खायची सवय असेल तर हळूहळू दूध भाताकडे ये तू. हळूहळू सौम्य खायला लाग. सौम्य खायला लागलास म्हणजे सात्विक गुण तुझ्यात जास्त येईल. आणि सात्विक गुण आला म्हणजे निरोधाची क्षमता निर्माण होते व्यक्तीमध्ये. आणि तामसी गुण जितका तितका व्युत्थान अधिक असतो. म्हणून प्रथम आधी तामस गुण नष्ट करण्यासाठी, व्युत्थान नष्ट करण्यासाठी निरोध वाढवायला हवा. निरोध वाढवण्यासाठी सात्विक अन्नाचं भोजन आणि सात्विक इंद्रियांचा आहार घ्यायला पाहिजे. म्हणजे डोळ्यांनी चांगलंच बघायचं. आणि म्हणून आपल्या वेदांमध्ये अशी ऋचा आहे, ओम भद्रम कर्णेभिः. आपण प्रत्येक पूजेत ऐकतो बघा. ब्राह्मण येतात आणि पहिल्यांदा काय म्हणतात? ओम भद्रम कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रम पश्ये मा अक्षभिर्य जत्राः स्थिरैः अंगे स्तुष्टुवासस्तनुभिः व्यशेम देवहितं यदायुः. आता हा श्लोक आपण कायम ऐकतो. याचा अर्थ असा आहे की ओम भद्रम कर्णेभिः शृणुयाम देवा, हे देवांनो आमच्या कानावर चांगलाच पडू दे. भद्रम पश्ये मा अक्षभिर्य जत्राः, आमच्या कानावर चांगलंच पडत राहू दे, आमच्या डोळ्यावर चांगलंच समोर येऊ दे. हे का सांगितलं? आमची वृत्ती सात्विक होण्यासाठी, जेणेकरून आम्हाला प्रत्याहार जमेल योग मार्गातला. तर हा एक प्रत्याहार, हे सुद्धा एक मुळातलं विधेय आहे. तसं बघायला गेलं तर या प्रत्येक ह्याच्यावर 1-1 तासाचं व्याख्यान आहे. 1-1 तास काय 4-4 तासाचं होईल. पण आता ते करणं कठीण आहे. म्हणून आज मी असं आता म्हणतो की आता 1 तास बरोबर झालेला आहे. तर आता आपण थांबूया. योगशास्त्रातली प्राथमिक विधेय हा विषयाची सांगता झाली असं मी आता इथे घोषित करतो. नमस्कार.